राष्ट्रीय नेते आणि आम्हा सर्वांचे लाडके आदरणीय दादांच्या दुर्दैवी निधनानंतर बारामती विधानसभा पोटनिवडणूक त्या ठिकाणी लागलेली होती. अर्ज माघारीचा शेवटचा दिवस होता. अखिल भारतीय काँग्रेस पक्षाने आज मनाचा मोठेपणा दाखवत राजकीय दृष्ट्या अत्यंत योग्य निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि अधिकृत काँग्रेस उमेदवार मोरे यांचा अर्ज माघारी त्यांनी घेतला. त्याबद्दल प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून काँग्रेसचे देशाचे अध्यक्ष खरगेजी, आदरणीय सोनियाजी, राहुलजी या सर्वांचेच मी मनापासून सुप्रिया बहिणी, प्रफुल्लबाई, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमचे युवा खासदार पार्थ पवार या साऱ्यांच्या वतीने त्यांचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानू इच्छितो आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजितदादांनी एक आपली स्वतंत्र ओळख 40 वर्षाच्या मेहनतीतून निर्माण केली होती. 91 साली लोकसभेमध्ये सुद्धा ते काँग्रेस पक्षाचे खासदार म्हणून निर्वाचित झाले होते. 95च्या विधानसभेमध्ये सुद्धा किंवा 92च्या पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा काँग्रेसच्या हाताच्या पंजाच्या निशाणीवरती ते निर्वाचित झाले होते. त्यानंतर 99 ते 2014 राज्यात लोकशाही आघाडीचं सरकार असताना उपमुख्यमंत्री मंत्री म्हणून काँग्रेसला सोबत घेत महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती योगदान दादांनी दिलं होतं. त्या साऱ्याच्या प्रती आदर व्यक्त करत काँग्रेस पक्षाने जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेचं मी मनापासून स्वागत करतो. माझ्या राज्यातील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने स्वागत करतो. बारामतीच्या जनतेच्या वतीने सुद्धा स्वागत करतो आणि आभार मानतो. आणि एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणाचा सुसंस्कृत पाया महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय चव्हाण साहेबांनी जो रचला त्याला पूरक पैचा निर्णय आज काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी घेतला. त्याचाही उल्लेख या निमित्ताने मी करू इच्छित आहे. खरं आहे की हे सगळं करत असतानाच अनेक वेळेला वेगवेगळे प्रश्न निर्माण होत असतात, पण त्याच्यातून राजकीय सामंजस्य कशा पद्धतीने दाखवावं त्याच काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. हे मला प्रामुख्याने सांगायचं. उशिरा तुटलेलं शहाणपणे असं वाटतं तुम्हाला? कसं आहे की राजकारणामध्ये अनेक वेळेला अनेक घडामोडी घडत असतात. आता त्याच्यामुळे त्याने उमेदवार का दिला, एक तर मी सुरुवातीला स्पष्ट केलं की राज्यामध्ये 2 आघाडी आहेत. एक महायुती आणि दुसरी महाविकास आघाडी. आणि महायुतीकडे लोकसभेच्या जागा कुठल्या, विधानसभेच्या जागा कुठल्या हे निवडणूक लढून ठरलेलं होतं. स्वाभाविकपणाने बारामतीची जागा ही महाविकास आघाडीकडे आदरणीय पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होती. ही जागा NDA मध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होती. अशा वेळेला सुरुवातीलाच आदरणीय खासदार सुप्रियाताईंनी आम्ही उमेदवार देणार नाही अशा पैकी घोषित केलं. त्याच्याबद्दलही मी आदरणीय साहेबांचे, सुप्रियाताईंचे आभार मानले. आणि गणित स्पष्ट होते की महाविकास आघाडीमध्ये ही जागा पवार साहेबांच्या राष्ट्रवादीची असल्यामुळे काँग्रेसचा उमेदवार त्या ठिकाणी येणं असमन्वयित होतं. पण का, कशामुळे आलं, त्याच्या पाठीमागे कोण होतं, काय होतं की काय मला माहिती असं काही कारण नाही. साहेब, तुम्ही अनेक शरद पवारांनी पण अप्रत्यक्षपणे समर्थन केलं होतं उमेदवाराचं, असं म्हणत 2 दिवसापूर्वी समर्थन केलं होतं. लढणारच आहे तर ते गृहीत धरलं पाहिजे निवडणूक. आणि आज मात्र त्यांनी म्हणजे बिनविरोध निवडणूक झाली पाहिजे अशी भूमिका मांडली. 7 दशकं देशाच्या राजकारणात आदरणीय पवार साहेबांची भूमिका खूप महत्वाची राहिलेली आहे. राजकीय दृष्ट्या राहिली, देशाच्या विकासाच्या बाबतीमध्ये सुद्धा राहिली. आता 2 दिवसापूर्वी आदरणीय साहेब काय म्हणाले आपल्या मार्फत सर्वांनी ऐकलं. आज काय म्हणाल ते ऐकलं. मला असं वाटतं की साहेबांचा म्हणण्याचा मतितार्थ असा होता की लोकशाहीमध्ये निवडणूक लढण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, त्यामुळे निवडणूक बिनविरोध होईलच असं मानण्याचं काही कारण नाही, असं त्यांचा प्रदीर्घ अनुभवातून त्यांचं ते वक्तव्य असावं. याचा अर्थ काँग्रेसने उमेदवारी दिली याचं समर्थन तर बिलकुल असण्याचं काही कारण नाही, कारण त्यांनी त्या बाबतीमध्ये त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली. परंतु एकंदरीत अनेक वेळेला निवडणुका झाल्या, राज्यामध्ये सुद्धा अनेक वेळेला पोटनिवडणुका झाल्या. एक हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला असं वर्णन होऊन चव्हाण साहेबांची जी पोटनिवडणूक लोकसभेची झाली नाशिक लोकसभा मतदारसंघात, ती अपवाद वगळता प्रत्येक निवडणुका ह्या अनेक वेळेला निवडणुका होऊन झाल्या, एक हाती झाल्या, एकतर्फी झाल्या.
त्यामुळे साहेबांचं मत कदाचित त्या दृष्टिकोनातून असेल. आज जे साहेबांनी मत व्यक्त केलंय ते स्वागतार्ह आहे. तटकरे साहेब, काँग्रेस सोबत म्हणजे तुमचा पक्ष काँग्रेस सोबत खूप वर्ष होता, म्हणजे दादांनी देखील काँग्रेस सोबत 70% पेक्षा जास्त काळ काँग्रेस सोबत काम केलं. पण असं असतानाही काँग्रेस पक्षाने म्हणजे सुनेत्रा वहिनींना सपकाळांना 2 वेळा फोन करावा लागला, खरगे साहेबांची भेट घ्यावी लागली, तुम्हा सगळ्यांनी त्यांना बोलावं लागलं. एवढी वेळ म्हणजे काँग्रेस सोबत राहूनही तुमच्या पक्षाला त्यांनी नेमकं आणून का दिली असा प्रश्न पडतो. नाही, मला हे काय कळू शकत नाही, कारण मी त्याच्यावरती आज का भाष्य करणार नाही, कारण शेवटी शेवट गोड त्यावेळेला सारं काही गोड असतं. आज आता अर्ज मागे घेतला त्याच्यामुळे का बोलायला लागलं, किती वेळ बोलायला लागलं हा आता मुद्दा उरला नाही. ज्या कारणासाठी आम्ही संपर्क करत होतो ते कारणच काँग्रेसने मोठ्या मनाने संपुष्टात आणल्यावर त्या बाबतीमध्ये प्रतिक्रिया देणं योग्य राहणार नाही. पण जो काही गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला की आमचा काही संपर्क झाला नाही, आम्ही काही प्रयत्न केले नाही, असं नाही. मी आणि प्रफुल्लभाईंनी प्रयत्न खरगे साहेबांशी संपर्क करण्याचा खूप केला. केरळमध्ये ते असताना किमान माझे 7-8 फोन झाले, प्रफुल्लभाईंचे झाले, वहिनींनी सुद्धा फोन केले होते. पण त्यावेळेला काही कारणांच्यामुळे कदाचित त्यांनी फोन घेतला नसेल, काही त्यांच्या कार्यक्रमाची व्यस्तता असेल, त्याच्यामुळे ते शक्य झालं नसेल. म्हणून काहींना असं वाटलं की बाबा मी आणि प्रफुल्लभाई दिल्लीमध्ये काही कमी पडलो का ते चूक आहे. अपुऱ्या माहितीवरती काहींची वक्तव्य त्या ठिकाणी असतील. आम्ही प्रयत्न करत होतो, पण राजकारणामध्ये काही वेळेला योग्य वेळ द्यावी लागत असेल. ती योग्य वेळ किंवा टायमिंग काँग्रेसने साधायचं ठरवलं असेल, पण आजची 2 वाजण्याची वेळ त्यांनी पर्यंत ते वाट पाहिले असं त्याचा अर्थ होऊ शकतो. टायमिंग अजून एक साधलं गेलेलं आहे, ते रोहित पवारांच्या आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या म्हणजे असं म्हणतात की रोहित पवारांची शिष्टाई कामी आली अशा पद्धतीची चर्चा. असं आहे, कोणाला त्यांची शिष्टाई कामी आली असं काय श्रेय घ्यायचं असेल तर घ्या. आम्हाला कोणाला श्रेय द्यायला काय कमीपणा वाटण्याचं काय कारण नाही. आम्हाला एवढं माहिती होतं निखळपणाने अजितदादांसारखा दिलदार नेता ज्याने महाराष्ट्र 30 वर्ष घडवला, आणि आपणच मगाशी म्हणाला की काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी काम केलं, त्यानंतर काँग्रेस बरोबर ती अलायन्स म्हणून त्यांनी काम केलं, 70% जास्त काळ. म्हणून त्यांची प्रभावीपणाची भूमिका मांडली. आता कोणी जर काय काल परवा काय बोलत होतं, आज काय कशाला कोण गेले, त्याचा भाग असतो. कारण प्रत्येक जण आपापल्या परीने प्रत्येक जण अनेक घटनांचं आणि गोष्टींचं स्कोर करण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. ज्याला कोणाला करत असेल त्यांनी करू द्या. पण सपकाळांनी खूप टीका केली. सपकाळ म्हणतात की भारतीय जनता पार्टी सारख्या विषारी पक्षासोबत तुम्ही सत्तेमध्ये आहात, म्हणजे आम्ही दादांसाठी उमेदवारी मागे घेतली पण तुमचा पक्ष हा विषारी विचारांच्या पक्षासोबत सत्तेमध्ये आहे, अशा पद्धतीची टीका पण अर्ज मागे घेताना सपकाळांनी. एक कसं आहे की आता आम्ही एनडीएमध्ये आहोत, काय लपून नाही, उघडपणाची भूमिका घेतली. स्वच्छपणाच्या भूमिकेतून 2023 मध्ये आम्ही एनडीएच्या सोबत त्या ठिकाणी गेलो, आणि त्याच्यामुळे आज हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले, कारण त्यांचे राजकारणाच्या बद्दलचं ज्ञान खूप मोठं आहे, पण आजचा दिवस त्या ज्ञानाबद्दल बोलण्यासारखा नाही. पण योग्य वेळेला ज्या वेळेला येईल त्यावेळेला ते सगळं नक्की बोलता येईल. कारण माझ्याही राजकीय जीवनामध्ये 84 ते 99 16 वर्ष माझी पण काँग्रेसमध्ये गेलेली आहे. स्वर्गीय वसंतदादा, आदरणीय बॅरिस्टर अतुल्य साहेब, विलासराव, सुशीलकुमार शिंदे, काँग्रेसचे दिल्ली पातळीवरचे नेते, अनेकांशी माझा संपर्क त्या कालावधीमध्ये आला. काँग्रेसचा राजकीय एक कार्यकर्ता म्हणून आम्ही पण दीर्घकाळ काम त्या ठिकाणी केलेलं. त्यामुळे हर्षवर्धनजी जे काय बोललेत, आज त्यांचे आभार मानणं एवढं माझं कर्तव्य आहे. आजचं माझी भूमिका कर्तव्याची राहू द्या. 23 तारखेला मतदान होईल, 2 तारखेला निकाल लागेल, मग या भूमिकेच्या वरती आणखीन काय काय कोणाला बोलायचं असेल ते बोलू द्या, त्याची सविस्तर उत्तर आम्ही देऊ. पण योगायोगाने अमेरिकेच्या आणि इराणमध्ये शस्त्रसंधी झाली, त्याची घोषणा पाकिस्तानने केली, तर तसा काहीसा प्रसंग निमित्त पाकिस्तान झालं अमेरिकेच्या शस्त्रसंधीसाठी, तसं काही महाराष्ट्राच्या राजकारणात घडलं असं वाटतं का? आता आपल्याला कोणाला पाकिस्तान म्हणून संबोधायचं असेल, ज्याने कोणी काय शिष्ट मला माहित नाही, तुम्ही शब्दप्रयोग केला होता. आता एक मिनिट, आता पाकिस्ताननी जे काही अमेरिका आणि इराणच्या युद्धामध्ये शिष्टाई केल्याचं जे काही दाखवलं जात आहे, त्याला अनुषंगून आपल्या पत्रकार मित्रांनी मला प्रश्न केला की आज सकाळी कोणीतरी गाठीभेटी घेतल्या त्या पाकिस्तान सारख्या होत्या काय, असं त्यांचं म्हणणं आहे. माझं याच्यावरती काही म्हणणं त्याच्या बाबतीमध्ये काही नाही. सर, मनोमिलन झालं का माझ्या काळामध्ये तुमची शिष्टाई कमी आहे, तुम्ही मेहनत कमी घेतली, तुम्ही तुमचे श्रम अपुरे पडले, अशी खूप चर्चा आहे. एक असं आहे की आज सध्या टार्गेट मी तर आहेच,
प्रफुल्ल पटेल पण आहेतच. आणि मी सांगितलं ना, मी एक अक्यूट ओबीसीचा आहे. टार्गेट करणं सोपं राहतं ना, पण टार्गेट जरी किती केलं तरी जमिनीवरती पाय इतके घट्ट रोवलेले आहेत. असं किती वेळा टार्गेट केलं तरी त्याचा काय फरक पडत नाही. त्यामुळे प्रयत्न किती झाले, काय झाले हे सर्वांना माहिती आहे. एक आम्हाला प्रयत्न किती केलेत हे रस्त्यावरती उभं करून धावून आरडाओरडा करून सांगण्याची कधी वेळ आलेली नाही. कारण आमचं अंतर्मन जे स्वच्छ आहे, प्रामाणिक आहे आणि जे महाराष्ट्राच्या जनतेला ज्ञात आहे की दादांचे माझे काय जिव्हाळ्याचे संबंध गेल्या 40 वर्षामध्ये राहिले. त्यावेळेला असं सांगावं लागत नाही, ते आपापच कळत असतं. तर मधल्या काळामध्ये पक्षाचे अधिकार कार्यकारी अध्यक्षांनी घेण्याचा प्रयत्न केला असे कागदपत्र समोर आले. त्यानंतर इथे सगळे तुम्ही एकत्र पाहायला मिळाले. मनोमिलन झालंय का? आम्ही नेहमीच मनोमिलनाने पक्षामध्ये काम करत आलो. दादाने घेतलेल्या निर्णयापासून त्यानंतर झालेली लोकसभा असेल, विधानसभा असेल, विधानसभेच्या नंतर अभूतपूर्व यशाच्या नंतर सरकारची स्थापना असेल, दादांचा दुर्दैवी निधन असेल, त्याच्यानंतरची वाटचाल असेल, विशेष करून बहिणींची उपमुख्यमंत्री म्हणून झालेली शपथ, त्यावेळेला सुद्धा संबंध महाराष्ट्रामध्ये टीका टिप्पणीला आम्हाला सामोरं जावं लागलं. याचा उल्लेख प्रसंगी आपण केला. त्यावेळेला 72 तासात आम्हाला काय घाई झाली असे विचारणारे महाभाग महाराष्ट्रामध्ये होतेच ना. त्यामुळे टीकेचं लक्ष आम्ही राहणारच आहोत. कारण ज्यांना वाटत होतं की आपल्याला सहज गडप करता येईल, अडप करता येईल, त्यांच्या तोंडातला घास गेला असं त्यांना वाटतं. तो त्यांचा नव्हताच, तो त्यांचा अधिकार नव्हता. लोकशाहीमध्ये आमचा अधिकार होता. 41 जागा आमच्या घड्याळच्या चिन्हावरती निवडून आलेल्या होत्या, त्याच्यामुळे ते होतं. त्यामुळे आज कसं आहे, आजही सगळं व्यवस्थित आहे. ऑल इज वेल. आज आम्ही सगळेजण, आज पारची शपथ झाली, बहिणी सुद्धा आल्या, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आल्या, उपमुख्यमंत्री आल्या, त्यापेक्षा एक आई म्हणून सुद्धा आल्या. मी आणि प्रफुल्लबाई दादांचे जवळचे सहकारी. आमचं काम आहे, आम्ही दोघे संसदेमध्ये काम करतो. ज्या वेळेला पारसारखा एक तरुण राज्यसभेमध्ये पदार्पण करतो, राज्यसभेची तो शपथ घेतो, त्यावेळेला त्याला अंतःकरणापासून शुभेच्छा देणं, उपस्थित राहून, हे आमचं दादांसारखं जॅकेट कर्तव्य आहे. घालून पारदादांनी आज शपथ घेतली. चांगलं आहे ना, दादा आनंदच आहे. दादाची आठवण दिलीच, दादांची आठवण क्षणोक्षणी येतच राहणार. तर पक्षाचे अधिकार राष्ट्रीय कार्यकारी आता अध्यक्षांनी घेण्याचा प्रयत्न आज केला. आज ही आज बाब तथ्य आहे का याच्यामध्ये? आज तथ्य आहे का? आज आपल्याला या विषयावरती फार घाई करण्याची आवश्यकता आहे. नाही सर, असं जरा मला बोलू द्या खरं साहेब. तुम्ही आता प्रश्न विचारून झालाय, मला बोलू द्या खरं. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मागातपासून तुम्ही इथे बसलेलंच आहात. तुम्ही 12 वाजल्यापासून 22 मदर टेरेसा क्रिन्सेट रस्त्यावरती आहात आणि आपण आता सहभोजन झालेलं आहे. त्यामुळे सहभोजनासह आजचा शेवट गोड करूया. 16, 17, 18 ज्यावेळेला परत दिल्लीमध्ये महिला विधेयकाच्या निमित्ताने मी आहोत, त्याला पुन्हा एकदा गप्पा मारायला आपण भेटू. धन्यवाद. प्रयत्न झाला का बरं? सर, प्रयत्न झाला होता याची हे तथ्य आहे का? पुन्हा 16, 17, 18 आपण बसू. त्यावेळेला मुद्दाम आणखीन चांगलं स्वीट आणू. फेब्रुवारीला जैसे कि आज कांग्रेस पार्टी ने बारामती के चुनाव के लिए जो पर्चा दाखिल किया था, उन्होंने वापिस लिया है. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का प्रदेश के अध्यक्ष के नाते, दादा के सहकारी के नाते मैं उनका ऋण यहाँ पे व्यक्त करता हूँ. मैं उनका तहे दिल से आभारी हूँ कि कांग्रेस पार्टी ने आज उनका पर्चा वहाँ से वापस ले लिया. सर, इसमें शिष्टाई में कहीं ना कहीं शरद पवार जी की पार्टी ने भी भूमिका अदा की है, ऐसा कहा जाए. रोहित पवार किसी ने क्या किया है इसके ऊपर मुझे कुछ टिप्पणी नहीं करना चाहता हूँ. दादा की सेवा उनकी, जब उन्होंने राजनीति की शुरुआत की तब कांग्रेस से शुरुआत की थी. 99 तक कांग्रेस के उम्मीदवार के नाते वो सांसद में भी चुन के आए, विधायक के नाते भी चुन के आए. उसके बाद लगातार 15 साल जब हम महाराष्ट्र की सरकार में थे तब हम कांग्रेस के साथ ही थे. एक अहम ऐसा रोल दादा ने अपने पॉलिटिकल लाइफ में कांग्रेस के साथ निभाया है. कांग्रेस ने ये जानकर जो कुछ मन की उदारता दिखा के उनका मार्च मागे पीछे लिया है,
उसके लिए मैं फिर उनका आभारी हूं। सर, एक शेवटचा धन्यवाद। प्रश्न विचारतो. विलनीकरणाच्या अनुषंगानं आज प्रदेशाध्यक्ष आहेत शरद पवार यांच्या पक्षाचे शशिकांत शिंदे, त्यांनी काल 2 दिवसापासून ते बैठका घेत आहेत. त्यांनी भूमिका मांडली की आता विलनीकरण होणार नाही, आपल्याला स्वतंत्र पद्धतीनं पुढे जायचे, तुम्ही कामाला लागा. ते स्वागत आहे ना त्यांच्या भूमिकेचं. ज्यावेळेला 2 दिवस लगातार मॅरेथॉन बैठक एखादा राजकीय पक्ष घेतो, त्यावेळेला उद्याचं धोरण काय असतं, अशा या मॅरेथॉन बैठकीच्या माध्यमातून पक्ष एक दिशा देण्याचा प्रयत्न करत असतो. मी 14 ते 18च्या वेळेला काही अशा बैठका घेतल्या होत्या एकत्रित राष्ट्रवादी असताना. दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही भूमिका घेतल्याच्या नंतर सुद्धा अशा काही 2 दिवसाच्या बैठका घेतल्यात. त्याच्यातून एक संदेश द्यायचा असतो, एक मेसेज. तो मेसेज कदाचित त्यांनी दिला असेल, तर मला त्याच्याबद्दल काही टिप्पणी करायचं काही कारण नाही. थँक्यू सर, थँक्यू सो मच. आता चहा घ्यायचंय. सर, आम्हाला वहिनींसोबत मला का उद्या विनोद ऑफिस पूछ रहा है.